तो कोणालाही सोडत नाही. आणि काल सकाळी 8:30 वाजता काळाने घाव घातला आणि अजितदादा पवार आपल्यातून नाहीसे झाले. आणि जाताना सुद्धा त्यांनी एक पावती दिली जनसामान्यांना की हा नेता स्वतःचं कर्तव्य बजावत असताना आपल्यातून नाहीसा झाला. आज या दुःखातून बारामती वासीय नाहीसे होतील, हे दुःख त्यांचं नाहीसं होईल अशी परमेश्वर त्यांना ताकद देऊ अशी मी इथे इच्छा व्यक्त करतो. खरं म्हणजे आर पाटील, त्यानंतर विलासराव देशमुख साहेब, त्यानंतर आमचे मुंडे साहेब, असे अनेक दिग्गज नेते या महाराष्ट्राच्या मातीने गमावले. त्यांच्या कार्याची छाप जनमानसांच्या मनामध्ये आजही अविरतपणे सातत्याने जिवंत आहे. अजितदादा नेहमी म्हणतात मी आताच थोड्या वेळाखाली त्यांची क्लिप वाचमध्ये 1-2 मिनिटासाठी स्तब्ध व्हायचं आहे. हो हो, त्यानंतर पुन्हा मागे होतं माझ्या पुढे बच्चन लाव मंत्री करण्याची ताकद या व्यक्तीमध्ये होती. ती व्यक्ती आपल्यातून काल भाऊबांचा निरोप घेऊन जेव्हा दिवस आपण झोपेतूनही उठले नसेल काही लोक, त्याआधी ते कामावर जाताना प्रचार सभेच्या ठिकाणी जात असताना स्वतःच्या गावामध्ये बारामतीच्या एअरपोर्टजवळ हा दुर्दैवी अपघात झाला आणि राजकारणातील हिरा अमर रहे, अमर रहे. जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा.